खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की एकंदरीत आज कॅप 4 ची सीट मॅट्रिक्स पब्लिश होणार होती, परंतु ती पब्लिश झाली नाही। विद्यार्थी मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटीच्या ऑफिशियल पेजवरती एकंदरीत न्यू नोटीस आलेली आहे। त्या न्यू नोटीस मध्ये एकंदरीत कॅप 4 चा जो शेड्यूल आहे हा काय करण्यात आलेला आहे, तर पोस्टपोन करण्यात आलेला आहे। पोस्टपोन का करण्यात आलेला आहे, एकंदरीत संपूर्ण माहिती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सदरची जी नोटीस आहे ही 16 सप्टेंबर 2025 ला पब्लिश करण्यात आलेली आहे, म्हणजे एकंदरीत आज। एकंदरीत या नोटीस मध्ये काय आहे हे सुद्धा समजून घेऊया। बघा, नोटीस मध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, इट इज हिअर बाय टू इन्फॉर्म द ऑल बीएससी नर्सिंग ॲस्पिरंट दॅट द शेड्यूल पब्लिश वाईड नोटीस number 30 5/9/2025 stand cancel. They revise the schedule will be declared in due course. Candidates are advised to regularly check out the official website of the MH Nursing CET, that is the CET सेल। बघा, जे CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट कंटिन्युअसली तुम्हाला चेक करावी लागेल अदर फर्दर अपडेटसाठी। ठीक आहे। आता विद्यार्थ्याच्या मनामध्ये 2-3 महत्त्वाचे प्रश्न पडतात की एकंदरीत ॲडमिशन शेड्यूल हे लेट होणार आहे का, तर होऊ शकते। कारण INC चे गाईडलाईन जर चेंज झाल्या तर एकंदरीत तुमचा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड आणि कॅप राऊंड 4 यामध्ये चेंजेस झाले हे सुद्धा समजून घ्या। आता त्यानंतर दुसरा विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रश्न पडतो की कॅप 4 चा शेड्यूल हा केव्हा पब्लिश होईल, तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, कॅप 4 चा शेड्यूल हा 1 किंवा 2 दिवसामध्ये लगेच पब्लिश होऊन जाईल। आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये पडतो की एकंदरीत कॅप 4 चा शेड्यूल हा लेट का झाला। सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे सीट मॅट्रिक्स। बघा, खूप साऱ्या कॉलेजच्या ऑफिशियल जे साईट असतात किंवा ऑफिशियल कॉलेज असते ते कॉलेज काय करते, प्रॉपर इन्फॉर्मेशन जर सीईटी सेलला प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड झाली नाही तर सीट मॅट्रिक्स पब्लिश करण्यात येत नाही। आता सीटच मॅट्रिक्स पब्लिश झाली नाही तर खूप साऱ्या टेक्निकल प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात। त्यामध्ये व्हर्च्युअल वॅकन्सी असो, बेटरमेंट प्रोसेस असो किंवा कॅन्सलेशन प्रोसेस असो, तर अशा सगळ्या प्रॉब्लेम MST CETला आलेल्या असतील। खूप सारे कारण असू शकतात, टेक्निकल असू शकतात किंवा काहीतरी इतर कारण सुद्धा असू शकतात। एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाण्याचं कारण नाही। एमएच नर्सिंग CETने डायरेक्ट त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे की जे फर्दर नोटीस आहे इन ड्यू कोर्स मध्ये पब्लिश करण्यात येईल। तर नक्की तुम्ही CET सेलच्या ऑफिशियल साईटला रेग्युलरली अपडेट करा आणि ॲज सून ॲज पॉसिबल आम्ही सुद्धा तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।